तर रोहित पाटील देखील शपथ न घेताच सभागृहाबाहेर पडलेले आहेत। नेत्यांच्या आदेशावरून सभागृहाबाहेर पडलोय अशी प्रतिक्रिया रोहित पाटील यांनी दिली आहे। पुढील निर्णय नेते घेतील असं देखील रोहित पाटील यांनी म्हटलंय। विधान भवनातले नवनिर्वाचित आमदार म्हणून असणारा हा प्रवास, काय भावना आहेत? माझ्या मतदारसंघातल्या सर्वसामान्य लोकांचा मी ऋणी आहे। त्यांनी मला आशीर्वाद दिला आणि त्यांच्या आशीर्वादामुळे मी आज या महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठ्या सदनामध्ये येण्याची संधी मला मिळते। मात्र विधान भवनात पाऊल ठेवल्यानंतर, विधान भवनात प्रवेश केल्यानंतर विरोधकांनी सभात्याग करत बाहेर आला आहात, छत्रपतींना अभिवादन केलेलं आहे। पहिलीच टर्म आहे, पहिल्यांदाच शपथविधीचा संधी देखील मिळते, मात्र आता निर्णय काय होता? छत्रपतींना अभिवादन करण्यासाठी आम्ही सगळेजण बाहेर आलेलो आहे। विधिमंडळाच्या आमच्या पक्षाचे नेते ज्या पद्धतीने सांगतील त्या पद्धतीने आम्ही पुढचं रूपरेषा असणार आहे। पण म्हणजे शपथविधी तुमचा होणार आहे आज? अजून विधिमंडळाच्या नेत्यांनी आमच्या त्या पद्धतीचं काही सांगितलेलं नाही। त्यांनी सांगितलं की आम्ही निश्चितपणाने करतो। तुमच्या मतदारसंघासाठी कुठल्या योजना, कुठली स्वप्न घेऊन आज विधान भवनात प्रवेश करतायत? मी बघितलं की तुम्ही विधान भवनाच्या पायऱ्यांना अगदी मनोभावे नमस्कार केला आणि त्यानंतर विधान भवनात प्रवेश केला। माझ्या मतदारसंघातले अनेक प्रश्न आहेत, ज्या प्रश्नांचा उहापोह विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान मी केला होता। त्या प्रश्नांचा कुठेतरी मार्ग त्या प्रश्नांवरती निघावा यासाठी मी 5 वर्षामध्ये सातत्याने प्रयत्न करतो। विरोधी पक्ष असेल किंवा सत्ताधारी पक्ष असेल, यंग ब्रिगेड आता विधान भवनात आहे, त्याबद्दल काय सांगाल? यंग ब्रिगेड विधान भवनात प्रवेश करते, भाजपकडून तरुण बसलेत, नवीन विचारांचे लोक बसलेले आहेत। निश्चितपणाने नव महाराष्ट्राला त्याचा फायदा होईल। कॅमेरामॅन प्रकाश सामंत, पाठक, झी 24 तास, मुंबई।